नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की आता तेजस हा कागदपत्रांवरती सह्या करतच असतो. गायत्रीला विकृत पद्धतीचा आनंद देखील झालेला असतो. इतक्यात समोरून मानसी येते आणि तेजसच्या हातातून सह्या करण्याच्या अगोदरच ते पेपर खेचून घेते. आता मानसीने पेपर खेचलेले असतात, त्याचबरोबर ती पुढे म्हणत असते की तुम्ही याच्यावरती सह्या करणार नाही, असं काहीही मी होऊ देणार नाही. हे घर जर तुमच्या मनात कोसळवायचं असेल ना गायत्री वहिनी, तर मी ते कोसळू देणार नाही. गायत्री उठून उभी राहते. मानसीला बघून तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. ती तिला विचारते की तू इथे काय करतेस आणि कोणत्या अधिकाराने तू मला हे सगळं सांगतेस, असं म्हणत आता ती मानसीच्या हातातनं पेपर हिसकावण्याचा प्रयत्न करते. पण मानसी ते पेपर मागे सारते आणि गायत्रीला उत्तर देत म्हणते, या घरची सून. आणि मग ती तिला तिचं मंगळसूत्र दाखवते. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, पण याच्याशी तर कोणतंही नातं ठेवलं नाही आहेस ना तू. मानसी ते मंगळसूत्र तेजसकडे दाखवत म्हणते की बायको म्हणून सांगते तुम्हाला, या कागदपत्रांवरती तुम्ही सही करायची नाही. आता मानसीने असं सांगितलेलं असतं, त्याचबरोबर तिने आता तिचं मंगळसूत्रसुद्धा परत घातलेलं असतं. आता हे सगळं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की हे सगळं नेमकं सुरू तरी काय आहे. तर लगेचच विनोद हा तेजसला म्हणायला लागतो, ए तेजस, हे बघ, दीदी म्हटल्या होत्या की त्या तुझ्या बायकोचा जामीन करतील आणि त्यांनी तसं केलं. आता तू तुझा शब्द फिरवायचा नाही, चल सह्या कर पटपट. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणत असते, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तुम्ही सह्या करायच्या नाही, म्हणजे तुम्ही सह्या करायच्या नाही, समजलं. त्याबरोबर लगेचच विनोद म्हणत असतो, ए तेजस, हे बघ, शब्द फिरवायचा नाही, सह्या कर गुपचूप. दीदींनी तुझ्या बायकोचा जामीन केला आहे, चल सह्या कर. त्याबरोबर लगेचच आता इकडे तेजस हा मानसीला म्हणायला लागतो, लकीचाम, मी गायत्री वहिनींना शब्द दिला होता की जर त्यांनी तुमचा जामीन केला तर मी त्यांच्या नावावरती प्रॉपर्टीचा हिस्सा करून देईन म्हणून, आणि तुमच्या बाबतीत मी कोणतंही खोटं बोलणार नाही किंवा कोणताही शब्द फिरवणार नाही. त्यामुळे आता मला या पेपर्सवरती सह्या कराव्याच लागतील. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणत असते, पण तुम्ही तुमचा शब्द फिरवतच नाही आहात. शब्द फिरवलाय गायत्री वहिनींनी. माझा जामीन गायत्री वहिनींनी नाही तर रणजितने केला आहे. आणि मग मानसी सांगायला लागते की रणजित कोर्टात त्याच्या वकिलाला घेऊन आला होता. तिथे त्याने जामिनाची प्रोसेस कंप्लीट केली आणि मला जामीन मिळवून दिला. त्याचबरोबर त्याने जामीन मिळवून दिल्यानंतर मला हेही सांगितलं की जामीन मिळणं अवघड होतं, कारण केस खूप स्ट्रॉंग झाली होती माझ्या विरोधातली, पण तरीही त्याने मला जामीन मिळवून दिला आहे. त्याचबरोबर या केसमधून तो मला निर्दोष बाहेरसुद्धा काढणार आहे. त्यावेळेस मी त्याला कसे आभार मानले हे सुद्धा मानसी सांगत असते. तिने त्याचे हात पकडले आणि त्याला म्हणत होती, थँक्यू रणजित, थँक्यू सो मच. तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात माझ्या पाठीशी. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही माझा किती मोठा गोंधळ होण्यापासून वाचवला आहे. अहो, आता मी मावशींजवळ जाऊ शकेन, त्यांची काळजी घेऊ शकेन, त्यांना बघू शकेन. आणि ती तिकडनं निघून गेली होती. मानसीने हात पकडलेला असतो, ह्या गोष्टीतच रणजित हरवून गेलेला असतो. तर हे सगळं ऐकून गायत्री खूप जास्त चिडते. गायत्री म्हणत असते की रणजित जहागीरदार, सोडणार नाही मी याला. तर आता इकडे लगेचच तेजस हा विनोदकडे जातो आणि म्हणत असतो, गेमा, नुसत्या गेमा. काय हो गायत्री वहिनी, तुम्हाला मी स्वतःहून सह्या द्यायला तयार झालो होतो, सांगितलंही होतं की लकीच्या अंकना सोडवा, मी सह्या करेन, पण त्यातही तुम्ही गेमा केल्या. आता गेला तुमचा नुसता राहिलेला चान्ससुद्धा गेला. आणि मग आता तेजस हा गायत्रीच्या समोर उभा राहून ते पेपर्स फाडतो आणि गायत्रीच्या अंगावरती उडवून टाकतो. आता तेजसने पेपर उडवल्याबरोबर इथे गायत्रीला खूप जास्त राग आलेला असतो. गायत्री लगेचच म्हणायला लागते, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली, आणि ती खूप जोरात तेजसवरती ओरडते. तेजस लगेचच तिला म्हणतो, आवाज खाली ठेवून बोलायचं. तुमच्याच कर्मांची फळं आहेत, तीच भोगताय तुम्ही, हां, त्यामुळे आवाज कमी करायचा. त्याबरोबर लगेचच गायत्री ही तेजसला म्हणत असते, हे बघ, पेपर फाडल्याने काही फरक पडत नाही, पेपर नवीन बनवता येतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला पुन्हा इतका लाचार करेन ना की तू स्वतःहून या पेपर्सवरती सह्या करायला तयार होशील. आणि हा माझा शब्द आहे,
समजलं? ओपन चॅलेंज. त्याबरोबर लगेचच मानसी तेजस आणि गायत्रीच्या मध्ये येऊन उभी राहत म्हणते, जर तुमचं ओपन चॅलेंज असेल ना तर मीही तुम्हाला ओपन चॅलेंज करते. मी तुमचं कोणतंही असलं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. त्यावर लगेचच गायत्री म्हणायला लागते, फिनिशिंग स्कूलमध्ये होतीस तेव्हा मी आदर्श होते ना गं तुझा, टॉप करायचं होतं तुला त्या कॉलेजमध्ये माझा आदर्श घेऊन, आणि आत्ता माझे स्वप्न मोडायला निघतेस. तेव्हा तुझं स्वप्न होतं ना हेच. त्याबरोबर लगेचच आता मानसी म्हणायला लागते की हो होतं ना, तेव्हा स्वप्न होतं माझं आणि आदर्श देखील होतात तुम्ही माझ्या फिनिशिंग स्कूलसाठी. पण ज्यावेळेस तुम्ही माझ्यावरती मावशींना ट्रकखाली ढकलण्याचा जीवघेणा आरोप केलात ना माझ्यावर, त्यावेळेपासून तुमच्यासाठीचा सगळा आदर्श संपला आणि आता फक्त आपण दोघी एकीमेकीच्या समोर उभे आहोत. जरी तुम्ही हे घर जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला ना तरी मी हे घर जमीनदोस्त कधीच होऊ देणार नाही. मी कायम हे घर एकत्र ठेवेन. कळलं तुम्हाला? त्याबरोबर लगेचच दिनेश दादा मध्ये बोलतो. तो म्हणायला लागतो, ज्या मुलीने आमच्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे ना त्या मुलीने घर कुटुंब एकत्र ठेवण्याचा अजिबातच विचार करू नये आणि भाषा तर बोलूच नये. आणि तू या घरात राहिलेली आम्हाला चालणार नाही. त्यामुळे ज्या पावलांनी आली आहेस त्याच पावलांनी पुन्हा मागे निघून जा. त्याबरोबर लगेचच तेजस म्हणत असतो, लकीचाम कुठेही जाणार नाही. त्या कायम ह्याच घरात राहतील. आता लगेचच दिनेशदादा तेजसच्या समोर येऊन उभा राहतो आणि तेजसला म्हणायला लागतो, अच्छा म्हणजे तुझी फूस आहे हिला म्हणून ही अशी वागते तर. त्याबरोबर पुढे तेजस काही बोलणार इतक्यात लगेचच दिनेशदादा हा तात्यासाहेबांकडे जातो आणि त्यांना म्हणायला लागतो, बघितलं तात्या, बघितलं, अहो ही मुलगी आपल्या आईला काय म्हणाली होती, आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला हिने आणि ही आपल्या घरात राहणार नाही. मला हे मान्य नाही. ही मुलगी आपल्या या घरामध्ये राहता कामा नये. आतापर्यंत गायत्रीनेच या घराची जबाबदारी घेतली आहे, तिनेच सगळं केलं आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे सूरज पुढे येतो आणि सूरजदादा हा दिनेशदादाला म्हणत असतो की हो गायत्री वहिनीने सांभाळलं ना घर, पण दादा गायत्री वहिनीने घर सांभाळण्यामध्ये आणि मानसीने घराची जबाबदारी घेण्यामध्ये खूप फरक होता. मानसीने घराची जबाबदारी घेतली, तिच्याकडे नोकरी नसतानाही तिने घरासाठी नवीन व्यवसाय उभा केला. आणि गायत्री वहिनींनी घर सांभाळलं, पण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीचा हिशोब त्यांनी बोलून दाखवला होता. समजलं तुला? त्याबरोबर आता दिनेशदादा हा लगेचच म्हणायला लागतो, अच्छा म्हणजे आता गायत्रीच्या करण्याला काही व्हॅल्यूच राहिलेली नाही आहे का? तेजस, जर तू हिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असशील ना तर मी सुद्धा माझ्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार. आणि तू रे सूरज, तू एवढं मोठं ज्ञान मला सांगतोयस, तू घराची कोणती जबाबदारी घेतलीस रे स्वतःहून कधी? त्याबरोबर आता भावांमधली भांडणं बघून मानसीला जरा वाईट वाटत असतं, पण आता काही झालं तरी ती कुठंही जाणार नसते, हा तिचा निर्णय पक्का असतो. तर आता इथे दिनेशदादा म्हणायला लागतो की हे बघ तू या घरामध्ये राहिलेलं आम्हाला कोणालाही पटणार नाही, आवडणार नाही. त्यामुळे तू या घरामध्ये राहायचं नाही. तू आमच्या आईवरती हल्ला केलास, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास, त्यामुळे ज्या पावलांनी आलीस त्याच पावलांनी परत निघून जा. तू इथे राहू शकत नाही. तात्यासाहेब सांगा हिला. त्याबरोबर तात्या लगेचच दिनेशदादाला म्हणत असतात, हे बघ दिनेश, मनुताई ह्या घरची सून आहे, त्यामुळे ती या घरात जर राहणार असेल तर याला माझी कोणतीही हरकत नाही आहे. ती या घरामध्ये राहू शकते, माझी परवानगी आहे. आता तात्यासाहेबांनी असं म्हटल्यावर दिनेश म्हणतो, म्हणजे माझ्या आणि गायत्रीच्या मताला काही किंमतच नाही आहे का या घरात? त्याबरोबर तात्यासाहेब हे लगेचच मानसीच्या समोर येऊन उभे राहतात आणि मानसी पुढे हात जोडत म्हणतात, मनुताई बरं झालं तू इथे आज आलीस, अगदी देवासारखी वेळेवर धावून आलीस तू इथे, नाहीतर आज केवढा मोठा अनर्थ घडला असता तुला काय सांगू. पण मला सांग, तुला हे सगळं कसं कळलं आणि तू इथे कशी पोहोचलीस? त्यावर मानसी म्हणत असते, तात्या, या घराची आणखीन एक सूनसुद्धा आहे, जी घरात राहत नसली ना तरीसुद्धा कायम घरातल्यांचा आणि घराचाच विचार करत असते. आणि मग मानसी सांगते की गीता वहिनीने तिला हे सगळं सांगितलं. गीता वहिनी तिला पोलीस स्टेशनच्याच बाहेर भेटली होती. त्यावर मानसी तिला म्हणली, बरं झालं गीता वहिनी तुम्ही इथे आलाय, चला आपण मावशींकडे हॉस्पिटलमध्ये जाऊ, त्यांना भेटून येऊ. त्यावेळेस गीता वहिनी तिला म्हणाली होती की तू तिकडे नको येऊस, मी हॉस्पिटलमध्ये जातेच आहे मानसी, तू घरी जा, प्रभुनिवासमध्ये जा, तिथे सध्या तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. खरं तर गायत्री वहिनींनी तुझा जामीन करण्यापूर्वीच मला इथे यायचं होतं, पण मला जमलं नाही. पण आता तू थांबू नकोस, आता पहिल्यांदा तू प्रभुनिवासमध्ये जा. आता गायत्री वहिनींनी जामीन केला असं जेव्हा गीता वहिनी बोलतात त्यावेळेस लगेचच मानसी ही गीता वहिनींना सांगते, एक मिनटं, माझा जामीन गायत्री वहिनींनी केलेलाच नाही आहे, माझा जामीन रणजितने केला आहे. त्याबरोबर लगेचच
इथे गीता वहिनी तिला म्हणाली होती, अच्छा म्हणजे असा डाव टाकलाय तर यावेळेससुद्धा गायत्री वहिनीने. मानसी म्हणत होती, म्हणजे गीता वहिनी तुम्ही नेमकं काय बोलताय, प्लीज स्पष्ट बोला. त्यावेळेस गीता वहिनी म्हणाली होती की मानसी, ज्यावेळेस सूरज जेलमध्ये होते ना, त्यावेळेस गायत्री वहिनींनी मलासुद्धा असंच वेठीस पकडलं होतं आणि आत्ता त्यांनी पुन्हा तेच केलं, तोच डाव रचला. पण यावेळेस त्यांनी तेजस भाऊजींना वेठीस धरलं आहे. तू जेलमध्ये आहेस ना, याचा फायदा घेऊन. अगं, त्या तेजस भाऊजींकडून त्यांच्या प्रॉपर्टीचा वाटासुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतात. काही झालं तरी त्यांच्या नावावर प्रॉपर्टी होता कामा नये. जर प्रभुनिवास त्यांच्या नावावर झालं ना, तर मग त्या घरातल्या एकेकाला घराबाहेर काढतील आणि मग सगळ्या घराचं वाटोळं होईल. त्या घर पाडतील. मानसी असं होता कामा नये. काही झालं तरी गायत्री वहिनींच्या नावावरती प्रॉपर्टी होता कामा नये. त्यावेळेस मानसीने त्यांना शब्द दिला होता की मला आपलं घर वाचवण्यासाठी जे जे काही शक्य आहे मी ते सगळं करेन. आता हे सगळं बघून सूरज दादाला बरं वाटतं. तो म्हणतो, बरं झालं गीता तुला वेळेवर भेटली आणि हे सगळं काही करता आलं तिला. त्याबरोबर इथे लगेचच आता दिनेश दादा म्हणत असतो की म्हणजे या घरात माझ्या आणि गायत्रीच्या शब्दाला काहीच किंमत नाही आहे का तात्यासाहेब. आता ते लोक घरामध्ये बोलत असतातच. इतक्यात गायत्री वहिनी त्या ठिकाणी आलेली असते. तिच्या एका हातामध्ये एक मोठा बांबू तर दुसऱ्या हातामध्ये तिची स्वतःची पर्स असते. आता गायत्री वहिनी कुठेतरी बाहेर जाते असं सगळ्यांना वाटतं. दिनेश दादा गायत्री वहिनीला हाकासुद्धा मारतो, गायत्री गायत्री, पण गायत्री काही थांबत नाही. त्यानंतर गायत्री वहिनी जाते आणि खिडकीची काच फोडायला लागते. आता खिडकीची काच गायत्री वहिनी फोडायला लागल्याबरोबर लगेचच सगळेजण पटकन बाहेर येतात आणि बाहेर येऊन बघतात तर गायत्री ही स्वतःचा सगळा राग त्या खिडकीवरती काढते, खिडकी तोडते. त्याबरोबर लगेच आता इथे तेजस, दिनेश दादा, सूरज दादा, तात्यासाहेब, विनोद, मानसी सगळेच जण येतात. त्यांना सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं की गायत्री हे असं का वागते. तर तेजस हा गायत्रीला म्हणतो, गायत्री वहिनी काय करता हे. त्याबरोबर गायत्री म्हणायला लागते, ए आवाज खाली, आवाज खाली, मला आवाज वर करून बोलायचं नाही. हे जे काही नुकसान झालं आहे ना, त्याची भरपाईसुद्धा मीच करणार आहे. आणि मग ती पर्समधनं पैसे काढते, तात्यासाहेबांच्या हातात ठेवते आणि तात्यासाहेबांना म्हणते, तात्यासाहेब या सगळ्या काचा गोळा करायच्या आणि संध्याकाळच्या आत इथे नवीन काचा बसवून घ्यायच्या, समजलं. आता मात्र गायत्री खूप जास्त चिडलेली असते. तिला खरं तर मानसीवरचा जो राग असतो तो काढायचा असतो आणि तिने तो तात्यासाहेबांवर काढलेला असतो. आता बिचारे तात्यासाहेब त्यांचा नाईलाज असतो. ते लगेचच गायत्रीच्या हातातले पैसे घेतात आणि म्हणतात, ठीक आहे. आणि मग ते आता काचा गोळा करायला खाली जात असतात. इतक्यात लगेचच तेजस त्यांना थांबवतो आणि म्हणत असतो, थांबा तात्या तुम्ही, मी करतो काचा गोळा. आणि मग आता तो काचा गोळायला करायला जाणार असतो. त्याबरोबर लगेचच गायत्री तिकडे येते आणि म्हणत असते, एक मिनटं तात्यासाहेब, तुम्हीच काचा गोळा करायच्या, कळलं. कळू देत ना तुमच्या धाकट्या सुनेलासुद्धा. तिच्या या घरात येण्याने घरामध्ये काही बदल होणार नाही आहे, कोणाला काहीच फरक पडणार नाही आहे. काचा तुम्हीच गोळा करायच्या तात्यासाहेब आणि इथं नवीन काचसुद्धा बसवून घ्यायची. आणि दिनेश, विनोद, तू लक्ष ठेव, यांना कोणी मदत करताय का, आणि जर कोणी मदत केली ना तर सांग फक्त मला. एवढं बोलून गायत्री ही रागारागात आणि मोठ्या माजात तिकडनं निघून गेलेली असते. त्यानंतर ती आता कॅफेमध्ये रणजितला भेटायला आलेली असते. ती येते आणि रणजितच्या एक सनसनवनीत मुस्काटात पेटवून देते. आता सगळं हॉटेल, सगळं रेस्टॉरंट त्याच्याकडे बघायला लागतं. रणजितलासुद्धा खूप ऑकवर्ड झालेलं असतं, पण गायत्री मात्र खूप जास्त चिडलेली असते. तर आता इकडे मानसी घरी आल्यामुळे तेजस हा खूप जास्त खुश असतो. तेजस मानसीकडे जातो आणि तिच्या पायावरती अक्षरशः लोटांगण घालतो आणि आता तो मानसीला म्हणत असतो, लकी चॅम्प, बरं झालं तुम्ही घरी पुन्हा परत निघून आलात ते. खरंच थँक्यू सो मच. त्याबरोबर मानसी ही तेजसला सांगत असते, एक मिनटं, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या घरामध्ये परत आली आहे ते तुमच्यासाठी नाही, तर या घरासाठी. मला हे घर मोडू द्यायचं नाही आहे यासाठी. त्यामुळे आपण बाहेर सगळ्यांच्या समोर जरी नवरा बायको असलो ना, तरीसुद्धा या खोलीत, या 4 भिंतीच्या आड आपल्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं नातं नसेल, समजलं तुम्हाला. आता मात्र हे ऐकून तेजस हा मानसीकडे बघतच राहतो आणि त्याला मानसीची ही गोष्ट फारशी आवडलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. पण मित्रांनो, मला तरी सध्या असं वाटतं की आता तेजस हा मानसीची ही गोष्ट मान्य करेल. पण हळूहळू तो तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि यावेळेस तेजसला यश मिळेल. कारण मानसीने ज्यावेळेस तेजसबरोबर जबरदस्तीने लग्न केलं होतं, त्यावेळेस तिनेसुद्धा हळूहळू करून एक एक पायरी चढतच तेजसचं मन जिंकलं होतं. आणि आता तेजस हा मानसीच्या इतक्या अखंड प्रेमामध्ये बुडालेला आहे की ज्यावेळेस
त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं, त्यावेळेस तिने ज्याप्रमाणे प्रयत्न केले आणि त्याला स्वतःच्या प्रेमामध्ये पाडून घेतलं, तसंच आता तेजससुद्धा मानसीच्या प्रेमात इतका अखंड बुडालेला आहे की आता मानसीचं मन जिंकण्यासाठी तो काहीही करू शकतो. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत जाणून घेणे हे आमच्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा आठवणीने करत चला, कारण तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन त्याचबरोबर ऊर्जा मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ पाहून झाला की व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, आता गायत्रीला प्रभुनिवास पाडायचा आहे, कारण तिच्या वडिलांना भास्कर प्रभू म्हणजेच तेजसचे आजोबा यांच्यामुळे अटक झालेली आहे आणि त्याचाच बदला आता गायत्रीला घ्यायचा आहे. गेले 11 वर्ष तिचे वडील अटकेत आहेत. पण आता जर गायत्री इतकी विकृत आहे तर तिचे वडील कदाचित किती विकृत असू शकतील, आणि म्हणूनच भास्कर प्रभू यांनीच त्यांना अटक करून आणली असेल. तुम्हाला काय वाटतं, हे तथ्य असेल का? असो, खरं काही असो आणि खोटं देखील काही असो, काय नेमकं घडणार पुढे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मालिका रोजच्या रोज पाहावी लागेल. त्यामुळे आपल्या चॅनलवरती रोज येऊन एपिसोड पाहायला विसरत जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवरती प्रत्येक मालिकांचे एपिसोड रोजच्या रोज पब्लिक केले जातात. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. आजच्या पुरतं इथेच हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. टेक केअर ऑल ऑफ यू.